कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकांक नमस्कार. खबर सांगता विष्णू कोळगेकर. कारवारच्या हब्बुवाडा रस्त्याची दयनीय स्थिती. विद्यार्थी संघ आणि ऑटो चालका वतीन अनोख्या आंदोलनाची तयारी. कारवार शहराच्या मध्यभागात असलेल्या हब्बुवाडा ते रेल्वे स्टेशन रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाला. परत सरकाराक जागयले तरी एरे माझ्या मागल्या म्हण विद्यार्थी संघ आणि ऑटो चालकामार्फत 16 डिसेंबर 2025 एक आगळ्या वेगळ्या आंदोलनान सरकाराले आणि जनप्रतिनिधीले लक्ष वेधतले असे जिल्हा विद्यार्थी संघाचे अध्यक्ष समाजसेवक श्री राघू नाईक हेमी सांगले. ब्रेस्तारा पत्रिका भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत तेमी उलयताले. या रस्त्या कामगिरीसाठी सरकारान 20 कोटी रुपये मंजूर केले. PWD खात्यान 1 डिसेंबर 2025 रस्त्या कामगिरी सुरुवात करतले म्हण आश्वासन दिले, पण अजूनही खिंचकडे काय ना म्हण खर टिका केली. हब्बुवाडा ते रेल्वे स्टेशन हो रस्तो बाद जावचे कारण म्हणल्यार कैगा प्रकल्पाचे 5व्या आणि 6व्या घटकाच्या कामगिरीची सामग्रीच्या भारी वाहन संचारान ही दुस्थिती घडला जाल्यार कैगा अधिकारी या रस्त्या दुरुस्तीबद्दल निर्लक्ष करतात असो आक्रोश व्यक्त केलो. सरकाराकडेन रस्तो दुरुस्ती करूक पैसे ना, पण उत्सव साजरे करूक कोट्यांशी रुपये खर्च करतात म्हण रस्त्या दुरुस्तीसाठी 2 काणकी डबी घेऊन लोकांकडे मागून देणगी संग्रह करून ते पैसे PWD खात्याक आणि कैगा प्रकल्पाक दिवची येवजण करून या विनूतन आंदोलनात पैसो संग्रह करचो बेत आखला असे राघू नाईक यांनी प्रसार माध्यमाक माहिती दिली. या वेळार रमाकांत गुंदगी, रुपेश गुंदगी, चंद्रकांत नाईक, काशीनाथ बंट, अशोक मांद्रेकर, लॉरेन्स, मारुती, गुरु नाईक, देवेंद्र गुंदगी, श्रीपाद नाईक आणि इतर सहकारी हजर आशिल्ले. ಈ ಕೋಟಿ ಬಜೆಟ್ ಅನ್ನ ಇವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಕುವುದು ಈ ರಸ್ತೆ ನೋಡಿ ಹದಗಟ್ಟ ರಸ್ತೆಯನ್ನ ನಮಗೆ ಅಲ್ಲೇ ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇವರು ಕರಾವಳಿಸ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಈ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ಶೇಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜನರ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ನೀವು ಬಗೆಹರಿಸೋದು ಬಿಟ್ಟು ನೀವು ಕರಾವಳಿಸ್ತಾ ಮಾಡ್ತೀರಾ. ಜನರಲ್ಲೇ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕರಾವಳಿಸ್ತಾ ಯಾಕೆ ಅದು ಯಾರಿಗೆ ಅದು ಕರಾವಳಿಸ್ತಾವ? ನಿಮ್ ಕುಟುಂಬಕ್ಕ ನಿಮ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕ ನೋಡಿ ಎಷ್ಟೋ ಜನ ಪಾಪ ಆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವರು ಕರಾವಳಿಸ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮರ್ಯಾದೆ ಇಲ್ಲ ಈ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಮರ್ಯಾದೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ. ಹೊಸ ಬಸ್ ನಾವು ರಿಪೇರಿ ಮಾಡಿದ ಬಸ್ ಅನ್ನ ಮತ್ತೆ ಒಂದೇ ದಿವಸ ಹಾಳಾಗ್ತಾ ಇದೆ. ಆ ಬಸ್ ಆ ರೂಟಿಗೆ ಹೋದಂತ ಬಸ್ ಮತ್ತೆ ಸಂಜೆ ಹೊತ್ತು ನಾವು ಡಿಪೋಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ಡಿಪೋ ಎಲ್ಲಿದೆ ಇವಾಗ? ಅಂಕೋಲ ಇದೆ. ಅಂಕೋಲ ಹೋಗ್ಬೇಕಂತೆ ಬಸ್. ಲೋಕಲ್ ಬಸ್ ಕೂಡ ಅಂಕೋಲ ಹೋಗ್ಕೊಂಡು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕೇಳೋರು ಯಾರಿಲ್ಲ ಆಗಿದೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ. ಒಂದು ಪಾಪ ಬಸ್ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಪಾಪ ಅಳ್ತಾರೆ ಜನ. ಅಲ್ಲಿ 4 ಗಂಟೆ ಹೋಗೋ ಬಸ್ 7 ಗಂಟೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಅಂಕೋಲ ಡಿಪೋ ಬರ್ಬೇಕಂತೆ. इफ्यूएल सोल्युशन्स एक विश्वसनीय सॉफ्टवेअर प्रगतीची कंपनी. 20 वर्षांपेक्षा चढ उद्योगाची अनुभव असलेल्या तज्ञ व्यावसायिकाबरोबर आम्ही काम करतात. गेले 5 वर्षां फाटल्यान मध्यम आणि व्हड स्तराचे सॉफ्टवेअर व्यवस्थेचे विविध व्यावसायिकांक यशस्वी रितीन वितरण करतात. तुमका आवश्यक ई-कॉमर्स वेबसाईट, मोबाईल ॲप्लिकेशन, CRM व्यवस्था नापेक्षा संपूर्ण कस्टम सॉफ्टवेअर जसे तुमका गरजेप्रमाणे उपाय तयार करचे हीच आमगेली वृत्ती. कारवारात मुखेल कचेरी असून स्थानिकाक आणि सीमे भायल्या व्यवसायाक सेवा दिवची इफ्यूएल सोल्युशन्स LLP आम्ही तुमगेल्या कल्पनेक आकार दितात. संपर्का खातीर 9920 0763 79 या नंबरार संपर्क करचो. खबरी सांगता हरीश नाईक. बंगलेगुड्डा वाठारात सकाळी गॅस सिलेंडराचो स्फोट, घर पुराय प्रमाणात नष्ट. कारवार गोकर्ण हिंगा बंगलेगुड्डा वाठारात गुरुवारा सकाळी अचानक लागलेल्या उजामुळे घरातल्या गॅस सिलेंडराचो स्फोट जावन घर पुराय प्रमाणात नष्ट झाली घटना घडली. सिलेंडराचो स्फोट इतलो व्हड आशिल्लो की नशिबान त्या वेळार घरात कोणी नाशिल्ल्यान जिवीतहानी टळली. उदू लागल्याची खबर उदू पालोवच्या दळाक मेळटात कुमठातल्या उदू पालोवच्या दलान ताबडतोब घटनास्थळात धाव घेवन उदू पालोवच्याक यशस्वी जाले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाक भेट दिवन पंचनामा करून फुडलो तपास सुरू केला. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले आसा.
स्वतःच्या अल्पवयीन चल्याक क्रूर हिंसा दिल्या बापाविरुद्ध तक्रार दाखल, आरोपी फरार, पोलीस शोधकार्य सुरू. कारवार जिल्हा कुमटा तालुक्याच्या हेगडे ग्रामात बापायनंच स्वतः चल्याक हिंसा देऊन मानवीयतेक काळिमा फासची हृदयद्रावक घटना घडली. अल्पवयीन चल्याक बाथरूमात बंदिस्त करून दोळ्यात मिरची पावडर मारून हात लासून चित्रहिंसा केल्ली घटना विजय नायक या व्यक्तीन केला. मिळालेल्या माहितीनुसार 13 वर्सां पयलीं चित्रा नावाच्या चलये विजय नायक हो लग्न जाल्लो जाल्यार कौटुंबीक कारणान दोगांली न्यायालयातर्फेन विच्छेदन जाल्ले जाल्यार न्यायालयान तेमगेल्या चल्याक आवय आनी बापाय ह्या दोगांनी पळयचो असो आदेश दिल्लो. तशान तो सध्या बापूय विजया बरोबर आशिल्लो. ह्या काळात विजय एक परस्त्री घेवन घरात रावतालो. तो चलो आपल्या संवसारात आडमेळ येता ह्या कारणान विजय सदांच तेका त्रास दितालो अशी माहिती मेळ्ळा. म्हण विजयान तेका बाथरूमात दोळ्यात मिरची पावडर मारून हात भाजून त्रास दिले. ही खबर स्वतः भुरग्याली जनदत्ती आई कळटाच कुमटा पोलिसाच्या सहाय्यान त्या भुरग्याक रक्षण करून भुरग्याचेर कुमटा सरकारी आस्पत्रेत उपचार सुरू आसात. हे कृत्य केल्ल्या बापूय विजय नायक विरुद्ध प्रकरण दाखल केला. या घटनेनंतर विजय फरारी असून पोलीस शोध घेतीर आसात. असल्या क्रूर बाप्पाचेर कडक कारवाई जाऊ जाय म्हूण सार्वजनिकाली अपेक्षा आसा. ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಏನಾಯ್ತು ಮಗನಿಗೆ ಅದು ಡೈವರ್ಸ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಅವರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು ಇಬ್ಬರಿಗೂ ತಾನು ನೋಡ್ಕೊಳ್ತೆ ಹೇಳಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು ಅವ್ರ ಜೊತೆನೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಅವ್ರ ಹೆಗ್ಡೆ ರೂಮ್ ಅಲ್ಲಿ ಹೆಗ್ಡೆ ವಿವೇಕ್ ನಗರದಲ್ಲಿ ರೂಮ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಯಾರು ಅವರು ವಿಜಯ್ ಅವರು ರೂಮ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ರೂಮ್ ಮಾಡಾದ್ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದ್ರು. ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಆಮೇಲೆ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೂ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ. ಹೆಗ್ಡೆ ವಿವೇಕ್ ನಗರ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಇಬ್ರು. ಇವನು 1ನೇ ಕ್ಲಾಸು, ಇನ್ನೊಬ್ಳು 5ನೇ ಕ್ಲಾಸು ಹೋಗ್ತಿದ್ರು. ನಂಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಟೀಚರ್ ಎಲ್ಲ ಡೋರ್ಗೆ ಆಮೇಲೆ ಗೇಟ್ಗೆಲ್ಲ ಲಾಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ನನಗೆ ಏನು ವಿಷಯನೂ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ. ಇದು 1 ತಿಂಗಳ ಹಿಂದ್ಗಡೆ ಹೋದಾಗ್ಲೂ ಇವನು ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ. ಮತ್ತೊಂದು ಹುಡುಗಿ ಇರ್ತಿತ್ತು. ಅಮ್ಮ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರು ನನ್ನ ಹತ್ರ. ಕಡೆ ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಹುಡುಗಿ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಹೀಗೀಗಿದೆ ಟಾರ್ಚರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ತಮ್ಮನಿಗೆ, ಬಾ ನೀ ಬೇಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ನನಗೆ, ನನ್ನ ತಮ್ಮನಿಗೆ ಎಲ್ರಿಗೂ ಕಾಲ್ ಮಾಡಿದಲ್ಲ ಅವಳು. ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋಗಿ ಸ್ಕೂಲ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಅವ್ಳ ರೂಮ್ ಹತ್ರ ನೋಡಿ ಹೋದಾಗ ಈ ತರ ಇದೆ ಹುಡುಗ. ನೀವೆಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರಿ ಹುಡುಗನ? ಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲ, ಹುಡುಗನ್ ನೋಡಿದ್ ರೂಮ್ ಅಲ್ಲಿ. ಮನೆ ಒಳಗೆ ಹೋದೆ ನಾನು, ಬಾಡಿಗೆ ಮನೆ ಒಳಗಡೆನೆ ಹೋದೆ. ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಸ್ಥಿತಿಲಿ ಇತ್ತು. ಏನೇನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹುಡುಗನಿಗೆ? ಅವನಿಗೆ ಸುಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕೈಗೆ, ಆಮೇಲೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಖಾರ ಮೆಣಸಿನಿಟ್ಟು ಹಾಕಿದಾರಂತೆ. ಮೈ ತುಂಬಾ ಸುಟ್ಟಿ ಗಾಯ ಆಗಿದೆ, ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಬೆಲ್ಟ್ ಅಲ್ಲಿ. ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕ ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಸುಮ್ನೆ ಕಾರಣ ಏನು ಇಲ್ಲ, ಹಠ ಗಿಟ್ಟ ಯಾವ್ದಕ್ಕೂ ಇಲ್ಲ. ಅವ್ರಾಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಾತ್ರ, ಅವ್ರೇ ಕೇಳ್ಬೋದು. ಏನ್ ಹಠ ಇಲ್ಲ. ನನ್ನ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿದ್ರು ಹೊಡಿಯೋದು, ಸುಡೋದು. ಸ್ಕೂಲ್ ಹತ್ರ ನೀನ್ ಮಾತಾಡದೆ ನಾನೇನಾದ್ರು ತಿಂಡಿ ಕೊಟ್ರು ಅದಕ್ಕೆ ಕಷ್ಟ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಕಾರಣದಲ್ಲಿ ಹೀಗಾಗಿದೆ ಅಷ್ಟೇ. ನಿಮ್ಮ ಮದುವೆಗೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು? 13 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಯಾವಾಗ ಡೈವರ್ಸ್ ಆಗಿದೆ? ಯಾವಾಗ? 7 ತಿಂಗಳ ಆಗೋಯ್ತು. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ನೀವು ಇಟ್ಕೊಳ್ಬೋದು? ನಾ ಹೇಳಿದೆ, ಬಟ್ ಯಾವುದೇ ಕೋರ್ಟಲ್ಲೂ ಕರೀಲಿಲ್ಲ, ಎಲ್ಲೂ ಕರೀಲಿಲ್ಲ ನನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನ. ವಕೀಲರು ಬರ್ಸ್ಕೊಂಡ್ರು, ಸೈನ್ ತಕೊಂಡ್ರು ಅಷ್ಟೇ. ಈಗ ಮುಂದಿನ ದಾರಿ ಮುಂದೆ ಅಂತ ಮಾಡ್ತೀವಿ? ಮುಂದೆ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ನನ್ನ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲ, ಈಗ ಅದನ್ನ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತೀನಿ ನಾನು. ಇಬ್ಬರ ಮೇಲೆ ತಗೊಳ್ತೀನಿ ನಾನು. ಅವರು ಮತ್ತೊಬ್ಬರು ನಿಮ್ಮ ಪತ್ನಿ ಒಟ್ಟಿಗೆ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಅವ್ರ ಪತ್ನಿ ಮದ್ವೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ಅವಳಿಗೂ ಆಲ್ರೆಡಿ ಮದ್ವೆ ಆಗಿದೆ. ಅವಳಿಂದಾನೇ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದು, ನನಗದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ. ಅವ್ರ ಹೆಸರೇನು? ಅವಳ ಹೆಸರು ದೀಪಾ ಅಂತ. ಈ ಬಗ್ಗೆ ಪೊಲೀಸ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಏನಾದ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಕೇಸ್ ತಗೊಂಡೋಗಿದ್ದಾರೆ. ಕೇಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಇವಾಗ ಹೋಗ್ಬೇಕು ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗಿ ಕೇಸ್ ಬರ್ಕೊಡೋದಿದೆ. ಅವ್ರ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಂಡೋಗಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಕೇಸ್ ತಗೊಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ನಂಗೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕು. ಆ ಹುಡುಗನಿಗೆ ಆದ ನೋವು ನ್ಯಾಯ ಬೇಕು, ಏನೂ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಚಿತ್ರ ಅಂತ. नरसिंह मार्केट कारवार तुमका गरज आशिल्ल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक, लग्न, मुंज, पूजा, अर्चा, होम, हवन, गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पाना, केळी, होमाकाडी, तुळशी, तांब्या पितलेची देवकृत्याची आयदना, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्या पाना, तोरण, बाशिंग, गाईचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मेळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्सांच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेर गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागाभागात घराकडे पावोवची व्यवस्था आशिल्ले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या.
नरशिंह मार्केट, केंद्रा बँकेचं तळमजलं, रायकर मेनर, कायकिनी रोड, कारवार. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसरू नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.